म्हाका दिसता हांकां माथ्याक हांकां मध मारिल्लो आहा. सो म्हाका दिसता तांकां कितें तरी तांची घुसपलां हें वयलें हें आहा पळय तो स्क्रू हाल्ला, एंटायर सरकाराचो स्क्रू हाल्ला. कित्याक उलोवंक लागले ते? तेही स्टुडंट्स असतले, तेही यूथ असतले. तू सगळे युथांक आयज वायटी म्हणपाक सोदता? तू तकलेन बिकलेन सुटला काय कितें? तुवें चिंतपाची गरज आसा कितें उलोवपाचे पयलीं. पूण हांव एक सांगपाक सोदतां, वायटी एकदां लागल्यार आख्खी सिस्टम पोखरून काबार करता. आनी समज आमी वायटी जाल्यार ही वायटी तुमचे सारक्या करप्ट पॉलिटिशियनांक, मंत्र्यांक आनी पॉलिटिकल पार्टीक लागतली. युथांक सांगपाक सोदता, दोळे आनी कान ओपन धरून पळयात आनी आयकात कितें चल्लां तें. एक पोस्ट पळयलो, ज्या पोस्टार तांच्यांनी कॅप्शन घातला, इट इज नॉट जस्ट कॉक्रोचीस, दे आर टर्माइट्स. हो तांचो पोस्ट तो तांच्यांनी घातला. हे टर्माइट्स तुमकां 27च्या इलेक्शनात दाखोवन दितले की कशे हे तुमच्या पत्त्याच्या घरा लागतले आनी तो आख्खो पत्त्याचो घर तुमचो 27 उडोवन दाखयतले. नमस्कार, मी संघवी. लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गोव्यातील तरुणांना वाळवी म्हटल्याचा आरोप. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र सावयकर यांच्या एका सोशल मीडिया पोस्टवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. जंतर मंतरवर सुरू असलेल्या नीट पेपर फुटी विरोधात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या पोस्टवर काँग्रेस, आम आदमी पक्ष, गोवा फॉरवर्ड आणि वेगवेगळ्या युवा संघटनांनी संताप व्यक्त केलाय. नेमकं हे प्रकरण काय, सविस्तर पाहूयात. दिल्लीतल्या जंतर मंतरवर नीट परीक्षेच्या कथित पेपर फुटी विरोधात विद्यार्थी आंदोलन करतायत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे गोवा प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार नरेंद्र सावयकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर भारताच्या नकाशावर झुरळं आणि वाळवी दाखवणारं एक चित्र पोस्ट केलं. या पोस्टसोबत त्यांनी कॉक्रोचेस आणि टर्माइट्स सेव्ह द नेशन म्हणजेच झुरळं आणि वाळवी देश वाचवा असा मजकूर लिहिला. ही पोस्ट आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय आणि त्यानंतरच या वादाला सुरुवात झाली. गोवा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुनील कौठनकर यांनी सावयकर यांना 24 तासात माफी मागावी अशी मागणी केली आहे. सरकारवर टीका करणाऱ्या प्रत्येकाला राष्ट्रविरोधी ठरवणं भाजपनं बंद करावं असं सांगत लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार असल्याचं त्यांनी म्हटलंय. सरकारवर टीका म्हणजे देशद्रोह नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. आम आदमी पक्षाचे आमदार यांनीही सावयकर यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. विद्यार्थ्यांना वाळवी म्हणजे लज्जास्पद आणि अस्वीकार्य असल्याचं त्यांनी म्हटलंय. गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनीही विद्यार्थ्यांना अशा शब्दात संबोधल्याचा निषेध केला. शांततेच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपमान करणं चुकीचं असल्याचं सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारनं गंभीरपणे विचार करावा अशी मागणी केली आहे. याचबरोबर जीपीएससी भरती प्रक्रियेत कथित अनियमिततेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. म्हजी बायल काल चलत गेल्या. सो ऑल दे हॅव देअर ओन ओपिनियन्स अँड दे हॅव गॉट अ स्ट्रॉंग रिझॉल्व टू थिंक फॉर द ग्रेटनेस ऑफ देअर कंट्री, टू प्रोटेक्ट द कंट्री अँड द रेप्युटेशन ऑफ दीस कंट्री. तें करपा खातीर तांकां येता तूं ताका टर्माइट म्हणटा. सो आनी प्लस नरेंद्र सावयकर म्हणटा एक टायमार स्टुडंट लिडर मरे. म्हाका दिसता हांकां माथ्याक हांकां मध मारिल्लो आहा. दीस पीपल आर बिकमिंग डेस्पॉट्स, डिक्टेटोरियल. जो कोण अगेन्स्ट आहा ताका कितें तरी नांव दिवप. आनी कॉक्रोच म्हणून जर म्हणलो ताणें, कोण रे तो ते चीफ जस्टिसान, ताजेर इतले इशू जालो आनी वाडला. वो आतां टर्माइट म्हणटा ताका. म्हळ्यार कितें तांकां काळी मारल्यार तुका कितें मेळटा एक्स्ट्रा? आतां तुमी पयलीं तांचो रिजॉल्व करा मरे इशू. I think he should immediately clarify. And Narendra Sawoykar, whatever the political differences we may have, I feel that he was a very balanced individual. Student leader has come up, parachute जाल्लो मनीस न्ही तो, स्टुडंट मुवमेंटान आयिल्लो मनीस हो. हो कसो उलोवंक शकता? सो म्हाका दिसता तांकां कितें तरी तांची घुसपलां हें वयलें हें आहा पळय तो स्क्रू हाल्ला, एंटायर सरकाराचो स्क्रू हाल्ला. कित्याक उलोवंक लागले ते? अरे मोदी म्हणटा मरे आज की एनडीएचे मिटिंगेक ताणें म्हणिल्लें हा पेपर फुटप म्हणल्यार ग्रेट सीन म्हणून. आतां कोणाकूच आमी सोडचे ना म्हणून म्हणटा, पूण ते धर्मेंद्र प्रधानाक काडना. दरम्यान भाजप नेते सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी सावयकर यांच्या पोस्टचं समर्थन केलंय. वाळवीपेक्षा झुरळं अधिक धोकादायक असतात असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर उपरोधिक टीका केली आहे. भाजपनं कोणतीही माफी मागण्याची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. टर्माइट आणि कॉक्रोच हे एकूच काय कितें म्हाका खबर आशिल्ली. टर्माइट आणि कॉक्रोच म्हणटा ते एकूच. टर्माइट आणि कॉक्रोच हे एकाच जेनेटिकली एकाच फॅमिलींतल्यान आयिल्ले दोन किडे.
आणि त्या किड्यांक हालींच अमेरिकन सोसायटी फॉर इन्सेक्ट स्टडी सोसायटी तांणी ह्या दोनूय किड्यांक एकूच फॅमिलीन आयिल्ल्यान तांकां युसोकोकल म्हणजे टर्मायटाक तांणी युसोकोकल कॉक्रोच म्हणून एक नांव हांवें तांचें नांवूय दिलो कॉक्रोच म्हणलो. आतां काँग्रेस पार्टीक दुखपाचें कितें की तांचें एक हें आसा तांचो तो लिडर आसा पळय अरे टर्मायटाक आमी कॉक्रोचाक जर टर्मायट म्हणना आनी कितें कोणाक कितें म्हणटले म्हणून म्हाका दिसता हो जो इशू जो काँग्रेसीक लागला जिवाक लागला आनी ताणें तांचीच एपॉलॉजी मागून तो मिटोवचो ताणें आपली लोकांची माफी मागची की सॉरी चुकून आपले स्टडी नाशिल्ली अभ्यास नाशिल्लो ताणें फकाणां केल्ले कशें जाता. म्हजें स्पश्ट मत आसा एग्जामी ह्यो युवा वर्गाच्यो प्रथम पायरी आसता करियराची ताका लागून डेफिनेटली बरें जावपाक जाय पक्षपाती जावपाक जाय डेफिनेटली तातूंत कांय दुमत ना पूण फक्त एका मुद्द्याचेर कोणाय तरी रेजिग्नेशन घेवप आनी त्या मुद्द्याचेर व्हायलन्स करप हो संविधानात खंयच ना. तसंच आंदोलनादरम्यान गोवा हुतात्मा स्मारकाचा कथित अवमान झाल्याचाही आरोप त्यांनी केलाय. आंदोलन शांततापूर्व आणि कायदेशीर मार्गानं करण्याचं आवाहन त्यांनी युवकांना केलंय. या वादात वेगवेगळ्या युवा संघटनाही उतरल्या आहेत. युवा फॉरवर्डचे अध्यक्ष मैसूर डिकोस्टा यांनी गोव्यातील तरुण वाळवी नाहीत, ते गोव्याचे भविष्य आहेत असं म्हणत सावयकरांवर टीका केली आहे. गोवा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अर्चित नाईक यांनी विद्यार्थ्यांना वाळवी म्हणणं म्हणजे लोकशाहीतील असहमतीवर हल्ला असल्याचा आरोप केलाय. जाल्यार ते तुम्ही एबीव्हीपी आणि तुमचे बीजेवायएमाक सुद्धा टर्माइट म्हणटा काय ते दुधान धुल्ले आसा ते सांगा काय तुमचे बीजेपीचे वोट मारपी युवक ते सारखे दुधान धुल्ले ते टर्माइट ना आम्हीच बाकीचे जे मेजॉरिटी सगळे युवक असतात ते टर्माइट्स फिनिश द हाऊस बट दिस बीजेपी गव्हर्नमेंट आणि हे सगळे बीजेपीचे लीडर आर फिनिशिंग द कंट्री. आज याने देश विकपा काढला. तसंच युवा नेते सिद्धेश भगत यांनी जर हे तरुण वाळवी असतील तर हीच वाळवी संपूर्ण व्यवस्था पोखरू शकते. निवडणुकीत मत मागायला याच तरुणांकडे तुम्हाला यावं लागेल असा इशाराही त्यांनी दिलाय. तू करप पॉलिटिशियनां आमदारां मंत्र्यां वायटी म्हणल्यार बरें दिसतालें. इनडायरेक्टली तुज्याय घरान भुरगीं आसतलीं, तुज्याय शेजाऱ्यान भुरगीं आसतलीं, तुज्या भाजपानूय भुरगीं आसतलीं, यूथ आसतले. तशें बॉर्डरी झगडटात तेय यूथ आसतले. इंडिया खातीर गोंयचे खातीर रिप्रेझेंट स्पोर्ट्सान करतात तेय यूथ आसतले. आयज शिक्षणच्या मळार खंय तरी टॉप करता तेय स्टुडंट्स आसतले, तेय यूथ आसतले. तूं सगळ्या युथांक आयज वायटी म्हणपाक सोदता? तूं तकलेन बिकलेन सुटला काय कितें? तुवें चिंतपाची गरज आसा कितें उलोवपाचे पयलीं. तुमचे पयलीं CGI म्हणटा युथांक कॉक्रोच म्हणटा. GFPच्या विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष वृषांक गावकर यांनीही सावयकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत तरुणांचा अपमान केल्याचा आरोप केलाय. रजेन सावयकर आज हो पोस्ट घालून अशें पोर्ट्रे करता की दॅट एंटायर स्टुडंट एज्युकेशन जो आमच्या तरणाट्यान जो एज्युकेशन हाडिल्लो इट इज जस्ट अ जोक फॉर हिम. हांव हांकां इतलेंच याद करून दिवपाक सोदता की सर तुमी एक स्टुडंट मुवमेंट एक स्टुडंट एज्युकेशनाच्यान घडिल्ले लिडर आणि तुमची जी स्टुडंट विंग आसा तांचो स्लोगनूच असो आसा की स्टुडंट्स पॉवर नेशन्स पॉवर आणि बाय मेकिंग दिस पोस्ट क्लियरली गो अगेन्स्ट दॅट मोटिव्ह. तूं अशें दाखोवपाक सोदता की स्टुडंट्स आसा तांकां काय केअर ना एंड दे आर जस्ट डुईंग इट फॉर ड्रामा एंड यू डोंट सपोर्ट द यूथ ऑफ गोवा टुडे, यू डोंट सपोर्ट द यूथ ऑफ द नेशन टुडे. हे टर्माइट्स तुमकां 27च्या इलेक्शनात दाखोवन दितले की कशे हे तुमच्या पत्त्याच्या घरा लागतले आणि तो आख्खो पत्त्याचो घर तुमचो 27 उडोवन दाखयतले. वाद वाढल्यानंतर नरेंद्र सावयकर यांनी आपल्या पोस्टचं स्पष्टीकरण दिलं. त्यांनी सांगितलं आपल्याला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. तसंच ही पोस्ट सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित नव्हती असा दावा त्यांनी केलाय. काँग्रेसच्या मागणीवर माफी मागण्याचा प्रश्नच येत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. जल्ले आयले नाल्यार वायट ती लागली जाल्यार कितें जाता घर पिड्यार जाता काय ना जाता मरे सादी गजाल आसा. सो हांवें तितलेंच म्हटलां तेच्या भायर आनी कितें अर्थ आसा सो ते म्हाका म्हणपाचो पूर्ण अधिकार आसा. सो त्या प्रमाणे हांवें म्हजो अधिकार जो आसा तेच्या अधिकारान हांवें म्हटलेलें आसा. तातूंत इतलोच अर्थ आसा आनी काय. काँग्रेस पार्टी कितें म्हणटा आनी तेणें कितें मागचें वा म्हाका दिसता हांव तेंचें एका व्हडलें हें करिना कारण तेंचें काम तेणी करचें. कळ्ळें न्ही तुका. जो एखाद्या विशयाचेर म्हाका म्हणपाचो अधिकार आसा हांव म्हजें म्हणणें मांडलें आनी तें म्हजें म्हणपाचें तेतूंत कर्तव्य आसा तें हांवें केलें. लोकशाये भितर अधिकार आसा. आंदोलनाचो आनी ह्या वक्तव्याचो कांयच संदर्भ ना. संबंद जर कोण लावपाक सोदता आसत जाल्यार मागीर तेंचोच खरें इंटेंशन आनी मोटीव तेंचो तपासून पळोवचो. इतलेंच गजाल आसा की ज्या पद्दतीचे खरें म्हणजे जर कॉक्रोचीस म्हणजे कितें चल्लें मरे आमच्या भाशेन
टर्मायट म्हणजे कितें वायटी मरे ती जर लागली जाल्यार कितें जाता घर काबार जाता काय ना तें लागचें न्ही इतलेंच म्हजें म्हणणें आसा लोकांनी सादूर रावचें इतलेंच म्हजें म्हणणें आसा आनी काय हांवें ट्विटराचेरूय केला फेसबुकाचेरूय आशिल्लो फेसबुकाचेर तो कोण तो म्हजो हँडल ट्राय करतालो तेजे कडल्यान तो डिलीट जालो सोडून दी म्हजो ट्विटराचेर ऑलरेडी आसाय बीन तो सो म्हजें म्हणणें क्लियर आसा इतलेंच आसा तें म्हजें म्हणणें सो वायटी आसा नाल्यार चल्ले आसा तेजे पासून आपलें घर प्रत्येकान सांबाळचें इतलेंच म्हजें म्हणणें एका सोशल मीडिया पोस्टवरून सुरू झालेला हा वाद आता राज्यातील मोठा राजकीय मुद्दा बनलाय. भाजप आपल्या भूमिकेवर ठाम आहे तर विरोधक माफीच्या मागणीवर आक्रमक आहेत. या वादाचं पुढं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या लोकमत गोवा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा.